एक थोर संत होते ज्यांना स्वतःचा आश्रम बांधायचा होता, ज्यासाठी ते अनेक लोक भेटत असत. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागत होते. या प्रवासात त्यांची एक साधी विद्वान मुलगी भेटली. त्या ज्ञानी माणसाने त्यांचे स्वागत केले आणि साधूला काही वेळ झोपडीत राहून विश्रांती घेण्याची विनंती केली. त्यांच्या गोड वागण्याने संत प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांची विनंती मान्य केली. ज्ञानी माणसाने संतांना स्वतःच्या हाताने स्वादिष्ट भोजन दिले आणि त्याच्या विश्रांतीसाठी कॉटवर गालिचा पसरवला आणि ती स्वतः जमिनीवर गोंडपाट पसरून झोपली. विदुषीला झोप लागताच झोप लागली. विदुषी शांतपणे झोपत असल्याचे तिच्या चेहऱ्यावरील भावावरून स्पष्ट होत होते. दुसरीकडे साधू खाटेवर झोपू शकत नव्हते. त्याला दान म्हणून मिळालेल्या जाड आणि मऊ गादीची सवय होती. रात्रभर तो विदुषीबद्दल विचार करत होता की या कठीण जमिनीवर ती एवढ्या शांततेने कशी झोपू शकते. साधूने विदुषीला विचारले, तू या कठीण जमिनीवर एवढ्या शांतपणे झोपलीस कशी? हे गुरुदेव, माझ्यासाठी माझी ही छोटी झोपडी राजवाड्या इतकी भव्य आहे. माझ्या श्रमाचा वास आहे. मला एकदाही जेवण मिळाले तर मी स्वतःला भाग्यवान समजतो. दिवसभराच्या कामानंतर जेव्हा मी या पृथ्वीवर झोपतो, तेव्हा मला आईच्या कुशीची अतूट अनुभूती येते. मी दिवसभर माझ्या चांगल्या कर्मांचा विचार करून शांत झोपतो. मी या कठीण जमिनीवर आहे हे मला कळतही नाही. हे सर्व ऐकून साधू निघू लागले. तेव्हा ज्ञानी माणसाने विचारले, हे गुरु, मी पण तुमच्या सोबत आश्रमासाठी पैसे गोळा करायला येऊ शकतो का? तेव्हा संताने नम्रपणे उत्तर दिले, मुलगी, आज तू मला जे ज्ञान दिलेस त्यावरून मला कळले की मनाचा आनंद कुठे असतो. आता मला कोणत्याही आश्रमाची इच्छा नाही. असे सांगून संत आपल्या देशात परतले आणि जमा झालेले पैसे गरिबांमध्ये वाटून दिले आणि स्वतः झोपडी बांधून तेथे राहू लागले. शिक्षण, आत्मशांती आणि समाधान हे सुखी जीवनाचे रहस्य आहे. जोपर्यंत माणसाला समाधान मिळत नाही तोपर्यंत तो जीवनाच्या भ्रमात अडकून राहतो आणि जे या भ्रमात अडकतात त्याला कधीही शांती मिळत नाही. जीवनाचा आनंद समाधानात आहे. माणसाने जे आहे ते स्वीकारले आणि त्यातच आनंद मिळवला तर त्याच क्षणी त्याला सर्व सुखाचा अनुभव येतो. ज्याप्रमाणे ज्ञानी स्त्री एक जेवण आपले सौभाग्य मानते आणि कठोर जमिनीवरही शांत झोपतो, त्यामुळेच त्यांनी जीवनातील सर्व सुख अनुभवले आहे. तोच साधू एकेरी असूनही खाटेवर शांतपणे झोपू शकला नाही, कारण त्याच्याकडे जे काही आहे त्यात ते समाधानी नव्हते. ज्या दिवशी त्याने हे सत्य स्वीकारले त्या दिवशी झोपडीतही त्याला अपार शांतता अनुभवायला लागली. ही कथा आनंदी जीवनाचे रहस्य सांगते. आज घरात अफाट संपत्ती आणि सुखसोयी होती, कारण त्यांना जे आहे त्यात समाधान मिळत नाही. असे म्हणतात की ज्यांना इतरांच्या ताटात जास्त तूप दिसते त्यांना कधीही शांती राहत नाही. एखाद्या व्यक्तीला नेहमी जे हवे असते ते त्याच्याकडे नसते आणि जेव्हा ते मिळते तेव्हा नवीन महत्वाकांक्षा घेतात. अशा प्रकारे संपूर्ण आयुष्य असंतोषात व्यतीत होते आणि शेवटी शांतताही मिळत नाही. त्यामुळे समाधान हाच जीवनाचा मूलमंत्र आहे, तर कोणतेच दुःख त्याला भंग करू शकत नाही.